इंग्रजी त्याला पटापट बोलता यावी आणि इंटरव्ह्यू मध्ये तो सिलेक्ट व्हावा, मोठ्या पदावर जावं असं कुणाला नाही वाटत. परंतु प्रत्येक ठिकाणी आडवी येते ती आपली ही इंग्रजी. मग मग काय ह्या इंग्रजीमुळे आपल्याला कधीच पुढे जाताच येणार नाही का? आपल्याला यश मिळणारच नाही का? तर अजिबात नाही. असं का? असं आपण होऊ देणारच नाही आहोत. तर मग त्यासाठी काय करता येईल बघा. तुम्हाला सुद्धा वाटत असेल ना की माझ्या मुलाला इंग्रजी आलं पाहिजे, माझ्या मुलाला इंग्रजीमुळे माझ्या मुलाने आत्मविश्वास गमावला नाही पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल तर आजचा हा सेशन हा तुमच्यासाठी आहे. कारण तुमच्यातल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की मला इंग्रजी आली पाहिजे, माझ्या मुलांना इंग्रजी आली पाहिजे, आम्हा सगळ्या कुटुंबातल्या प्रत्येकाला इंग्रजी आली पाहिजे. बघा, या पद्धतीनं आज जी मी गोष्ट घेऊन आलेली आहे ती आहे मिशन महाराष्ट्र इंग्रजी. MH मीन्स महाराष्ट्र. सो मिशन महाराष्ट्र इंग्रजी मध्ये काय करणार आहे मी एकटी नाही करणार आहे. यात तुमच्या सगळ्यांचा मला सहभाग हवा आहे. आणि बघा, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आज प्रत्येक जण इंग्रजीमध्ये साक्षर होणार आहे. नुसता साक्षर नाही तर तो इंग्रजी बोलू सुद्धा शकणार आहे, कमीत कमी साक्षर. आणि त्याच्यानंतर इंग्रजी बोलण्यापर्यंतचा जो कॉन्फिडन्स आवश्यक आहे तो कॉन्फिडन्स आपल्याला आणायचा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मदत लागेल. हे आहे एक आंदोलन, ठीक आहे, ही आहे एक चळवळ. या चळवळीत, ह्या आंदोलनामध्ये जर तुम्ही सर्वांनी सहभाग घेतला तर माझा जे उद्देश आहे की घराघरामधला प्रत्येक जण इंग्रजीमध्ये साक्षर झाला पाहिजे, कमीत कमी साक्षर. आणि त्याला इंग्रजीमध्ये इतका कॉन्फिडन्स निर्माण झाला पाहिजे त्याच्यामध्ये की तो कुठेच मागे राहिला नाही पाहिजे, ना नोकरीत ना कुठेच ना छोकरीत, हो की नाही. पण त्यासाठी आपल्याला आवश्यक काय आहे ती म्हणजे इंग्रजी व्यवस्थित मुळासकट आपल्याला शिकावी लागणार आहे. तर ती इंग्रजी तर मी तुम्हाला शिकवणारच आहे. मग काय असणार आहे हे आपलं मिशन महाराष्ट्र इंग्रजी. आणि याच्यामध्ये तुम्ही सगळेजण कसे काय सहभागी होऊ शकणार आहात बघा. तुम्ही काय करू शकणार आहात, तुमचे फायदे कसे आहेत, तुमच्या घरातल्या प्रत्येकाचा ह्याच्यामध्ये फायदा आहे. सो कशा पद्धतीचं आहे हे नीट समजून घेऊया. ही चळवळ जी आहे ती राबवूया, ती क्रांतिकारी बनवूया. आणि प्रत्येक घराघरामध्ये इंग्रजी पोहोचलं पाहिजे, प्रत्येकाला इंग्रजी आलंच पाहिजे. मग ते इंग्रजी वाचन असू द्या, मग तुम्हाला इंग्रजीचे स्पेलिंग तयार करणं असू द्या, इंग्रजीचे स्पेलिंग रूल्स न समजत असू देत, तुम्हाला फोनेटिकल साऊंड्स न समजत असू देत, तुम्हाला ग्रामर न येऊ देत, तुम्हाला बेसिक इंग्रजी न येऊ देत. काही जण म्हणतात मॅडम काहीच येत नाही हो, झिरो आहोत, पण आता जॉब तर लागलाय आणि तिथे तर इंग्रजी आवश्यक आहे, काय करू? असे काहीही प्रॉब्लेम असू दे तुमचे, ते सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तुमचं सुद्धा तर हे आहे आपलं मिशन महाराष्ट्र इंग्रजी. अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना आपल्याला इंग्रजी शिकवायचं आहे, जे मी शिकवेल आणि तुमच्या मदतीने ते घराघरापर्यंत पोहोचेल. ओके, आहात रेडी? असाल तर बिलकुल व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट करा यस मॅम, आम्ही तयार आहोत, कारण आम्हाला पण आमच्या मुलांना घडवायचं आहे. तर बघा काय करू शकणार आहात. आता हे मिशन महाराष्ट्र इंग्रजी जे आहे हे मिशन तुमचं साधारणतः कमीत कमी 30 दिवस आणि जास्तीत जास्त 1.5 महिना म्हणजे 45 दिवस असं हे मी राबवणार आहे. याच्यामध्ये दररोज तुम्हाला साधारण कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 15 मिनिटाचा व्हिडिओ येईल, 10 पेक्षा कमी. हे फायदे तुम्हाला तेव्हाच मिळणार आहेत जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी इथं बोर्डवर लिहिलेल्या आहेत त्या मी ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही केल्या तरच तुम्हाला याचे सगळे फायदे मिळू शकणार आहेत. आणि मला माहिती आहे की अगदी वानरांनी मदत केलेली आहे. आपण जर माणसं आहोत सो एकमेकांशी आपण घट्ट हात धरून एकमेकांना वर खेचण्याचा आपण प्रयत्न करूया. सो काय फायदे होणार आहेत बघा. पहिला महत्त्वाचा फायदा जो होणार आहे ते म्हणजे तुमचं स्वतःचं इंग्रजी पक्क होणार आहे. नीट समजून घ्या, तुमचं स्वतःचं इंग्रजी पक्क होणार आहे. त्याबरोबर तुम्हाला आमचा एक कोणताही कोर्स, आपल्या चॅनलवर वेगवेगळे कोर्सेस चालू असतात, रीडिंगचा असतो, विविध प्रकारच्या ग्रामरचा असतो, स्पीकिंगचा असतो. सो यातला कोणताही एक कोर्स तुम्हाला चॉईस दिला जाईल. तुम्हाला जो निवडायचा आहे तो तुम्हाला फ्री मध्ये दिला जाईल. लक्षात घ्या, हा कोर्स जो आहे तो तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला त्या कोर्स मध्ये बिना पैशाचं तुम्हाला जॉईन करता येणार आहे, कारण आपले पेड कोर्सेस पण असतात. सो तिसरा जो फायदा होणार आहे ते म्हणजे तुमचं आठवड्याभरामध्ये ज्या काही तुम्हाला आता इथे पद्धत सांगितली जाईल ही पद्धत तुम्ही फॉलो केल्याच्या नंतर आठवड्याभरामध्ये तुमचं नाव जे आहे ते लाईव्हला अनाउन्स करण्यात येईल. दर रविवारी आपण या सिरीज साठी दर रविवारी आपण लाईव्ह क्लास घेणार आहोत. आठवड्याभरामधल्या सगळ्या कमेंट, तुमचा सगळा रिस्पॉन्स पाहून तुमचं नाव, कारण तुम्हाला कमेंट मध्ये कशा पद्धतीने सगळी नावं टाकायची, का टाकायची, कशी टाकायची ते मी सांगणार आहे. तर त्या तुमचे कमेंट जास्त असतील तर तुम्हाला लाईव्हला बोलवलं जाईल. सुरुवातीला तुम्हाला आठवड्याभरामध्ये लाईव्हला
तुमची नाव अनाउन्स केली जातील की कोणी कोणी जास्त कमेंट केलेले आहेत. ओके, सो बघा युट्यूबवर तुमचे नाव अनाउन्स होणार आहेत. मग काय करायचं आहे, वेट. आता चौथा फायदा कोणता आहे बघा, लाईव्हला फक्त अनाउन्स नाही होणार तर महिनाभरामध्ये, पूर्ण महिनाभरामध्ये ऑब्झर्व केलं जाईल की कोण कमेंट जास्त करत आहे, कोण उत्तर जास्त पाठवत आहे, आणि या सगळ्या गोष्टींवरून एक महिनाभरामध्ये सर्वोत्तम बेस्ट जे लोक असतील, जास्तीत जास्त कमेंट करणारे जे व्ह्युअर्स असतील, तर त्यांना आम्ही लाईव्हला आपण इथे बोलवणार आहोत. म्हणजे माझ्यासोबत ते लाईव्ह मध्ये बोलतील. सो बघा युट्यूबवर तुम्हाला येण्याची ही संधी आहे आणि याच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा एक भाग होऊ शकणार आहात या महाराष्ट्र मिशनचा. सो नक्कीच तुम्ही तयार आहात की नाही, कोण कोण आणि कसं सहभागी व्हायचंय बघूया. आता बघा, आता यासाठी सगळ्यात महत्वाची कोणती कंडिशन असणार आहे, तर अट अशी असणार आहे की तुम्हाला 5 ते 10 जणांना व्हिडिओ शेअर करायचा आहे. 5 ते 10 जणांना व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि तुम्ही किती जणांना व्हिडिओ शेअर केलेला आहे ते तुम्हाला कमेंट मध्ये लिहायचं आहे. ओके, सो मी थोडं पुढे जाऊन नंतर सांगते की हे व्हिडिओ शेअर कसे करायचे आणि कमेंट कशा करायच्या. तत्पूर्वी आपण पाहूया की तुम्हा सर्वांचा सहभाग मला कसा घ्यायचा आहे. 2 पद्धतीने आपण सहभाग घेणार आहोत. तुम्ही जसं ना, मी तुम्हाला शिकवणार आहे तर मी तुमचा टीचर आहे, मी तुमची गुरु आहे, ठीक आहे. सो तशाच पद्धतीनं आपल्याला गावागावामध्ये, शाळांमधून आपल्याला कॅप्टन आणि बालवीर निवडायचे आहे. बघा नीट समजून घ्या. सो आपल्याला काय करायचं आहे, कॅप्टन आणि बालवीर निवडायचे आहे. आता हे कॅप्टन आणि बालवीर निवडायचे कसे आणि त्यांचं काय काम असणार आहे, तर बघा कॅप्टन कोण कोण होऊ शकतात. कोणताही विद्यार्थी कॅप्टन बनू शकतो, शिक्षक बनू शकतात, आई किंवा वडील बनू शकतात, तुमच्या घरातील कोणतेही वडीलधाऱ्या व्यक्ती बनू शकतात. ऑल व्ह्युअर्स पैकी कोणीही कॅप्टन होऊ शकतं. ओके, सो आता हे कॅप्टन कसं व्हायचं आहे, म्हणजे नेमकं काय करायचंय, तर कॅप्टन म्हणजे बघा तुम्ही लीडर असणार आहात. मग याच्यात तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की 5 ते 10 जणांना तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा आहे. सपोज आता आपला हा पहिला व्हिडिओ आहे, तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला, 5 ते 10 जणांना व्हिडिओ शेअर केला. मग तुम्हाला व्हिडिओ शेअर केल्याच्या नंतर तुम्हाला कमेंट मध्ये जायचं आहे याच व्हिडिओच्या आणि तुम्हाला कमेंट करायची. बघा कमेंट करण्याची ही पद्धत आहे. सुरुवातीला काय करायचं आहे, तुम्हाला हॅशटॅग असं साईन द्यायचं आहे, त्याच्यानंतर MH म्हणजे महाराष्ट्र इंग्लिश, त्यानंतर तुम्ही कॅप्टन असाल. ओके, तुम्ही कॅप्टन आहात. तुम्हाला कॅप्टन बनण्याची इच्छा असेल तर कॅप्टन म्हणून कमेंट करा. तुम्हाला कॅप्टन बनायचं नसेल तर तुम्ही फक्त व्हिडिओत सांगितलेली उत्तर पाठवली तरी सुद्धा तुमचं नाव सुद्धा या सगळ्या कंडिशनसाठी येऊ शकतं. गरज नाही की प्रत्येकाने कॅप्टन बनावं, पण ज्याला लिडरशिप करायला आवडते, कारण कॅप्टनला आपण लाईव्हला बोलवणार आहोत, बाकी सर्वांना नाही. बाकी सर्वांना तुम्हाला कोर्सेस फ्री वगैरे मिळतील, ज्यांच्या कमेंट जास्त येत आहेत ना, जे होमवर्क व्यवस्थित करत आहेत. कारण बघा मी त्याच्यात अजून एक कंडिशन ठेवलेली आहे की प्रत्येक व्हिडिओची उत्तर कमेंट बॉक्स मध्ये पाठवायची आहेत. जेवढे प्रश्न विचारलेले आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये ती सगळी उत्तर कमेंट बॉक्स मध्ये असणं आवश्यक आहे. तुम्ही जर ती नाही पाठवली तर कदाचित तुमच्या यापैकी जे 4 गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत तर त्या तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मधल्या जे काही प्रश्न मी व्हिडिओत विचारेल त्याची उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक वही मेंटेन करायची आहे, कारण नुसतं कमेंट नाही करायचंय आपल्याला, तर आपल्याला ते साध्य पण मिळवायचं आहे, ते साध्य करायचं आहे की इंग्रजीचं जे उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे ते साध्य करायचं आहे. ते 2 प्रकारे साध्य होणार आहे. तुम्ही कमेंट मध्ये उत्तर लिहाल सगळी, म्हणजे इथं 1 टाइम तुमचं प्रॅक्टिस होईल. त्याच्यानंतर त्याच गोष्टी तुम्ही वहीत पण सगळ्या लिहून घेणार आहात, म्हणजे जे व्हिडिओत मी शिकवेल ते सगळं तुम्हाला वहीमध्ये नोट करायचं आहे. पालकांना विनंती असेल की तुमच्या मुलांना जेव्हा तुम्ही हे व्हिडिओ पाहायला लावाल, ही सिरीज पूर्ण करायला लावाल, तर त्यावेळेस त्यांच्याकडनं एक तर त्यांना 10 मिनिटाचे ते व्हिडिओ पाहू द्या आणि दुसरी गोष्ट त्यांच्याकडनं वही त्यांनी केलेली आहे का, ते वहीत नोंद करत आहेत का, कमेंट मध्ये उत्तर पाठवत आहेत का, या गोष्टी पाहत राहा. म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या बेनिफिट मिळणार आहेत ते तुम्हाला मिळू शकतात. अदरवाईज हे तुम्ही नाही केलं तर मग याचे बेनिफिट्स तुम्हाला कदाचित पूर्णपणे मिळणार नाहीत, पण इंग्रजी पक्क व्हायला मदत होईल. पण प्रयत्न करा की इंग्रजी पक्क पण करायचं आहे आणि इतर फायदे पण त्याचे मिळवायचे आहेत. ओके, सो त्यासाठी तुम्हाला कमेंट करायची. आता तुम्ही जर कॅप्टन झालात तर काय, आता कॅप्टन जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला 5 ते 10 जणांना व्हिडिओ शेअर करायचा आहे. नुसतं शेअर करून थांबायचं नाहीये, तर तुम्हाला या पद्धतीने कमेंट करायची आहे. ठीक आहे, हॅशटॅग MH इंग्लिश कॅप्टन. सपोज तुम्ही राहुल माने, तुम्ही XYZ नाव लिहिलेलं आहे मी इथे. सो कॅप्टनच्या पुढे तुमचं स्वतःचं नाव लिहा. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या गावचे आहात ते तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याचा जिल्हा लिहायचा आहे. आणि याच्या पुढे तुम्हाला टाकायचं आहे की तुम्ही किती व्हिडिओ शेअर केले. तुम्ही जर 2 व्हिडिओ शेअर केले असतील, 2 जणांना, एकच व्हिडिओ पण तुम्ही 2 जणांना शेअर केला असेल तर तुम्हाला कमेंट मध्ये लिहायचे त्याच्या पुढे 2.
तुम्ही जर 5 जणांना व्हिडिओ शेअर केलेला असेल तर कमेंट पुढे लिहा 5. हे सगळं काउंटिंग केल्या जाईल, आठवड्यानंतर केल्या जाईल, महिन्यानंतर केल्या जाईल की तुम्ही किती जणांना व्हिडिओ शेअर करत आहात आणि त्याच्यानुसार तुम्हाला हे सगळे बेनिफिट्स मिळणार आहेत. त्यामुळे बघा, आता ह्या गोष्टींना काहींना वाटेल की मॅम आम्ही काय करू, आम्हाला काय करायचे व्हिडिओ शेअर करून, तर याच्यातली गोष्ट कॅप्टनकडे लक्ष द्या. कॅप्टन का म्हणते मी, तुम्हाला नुसतं व्हिडिओ शेअर करायचा नाहीये, तुम्हाला पण तो काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि तुम्ही ज्यांना शेअर केलेला आहे त्यांना जर काही अडचण आली तुम्हाला त्या व्हिडिओच्या संदर्भात, त्या व्हिडिओचा एखादा पॉइंट नाही समजला तर तुम्ही स्वतःहून त्यांना सांगायचे की मी तुला हेल्प करेल, तुला जो व्हिडिओतला पॉइंट नाही समजला तो मी तुला हेल्प करेल, मी तुला सांगेल. म्हणजे बघा, मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू नाही शकत, परंतु तुम्ही तुमच्या जवळच्यांनाच व्हिडिओ शेअर करणार. मग ते रिलेटिव्ह असू शकतात, फ्रेंड्स असू शकतात, शेजारचे पाजारचे असू शकतात. सो त्यांना तुम्ही सांगा की जिथं थोडंफार अडेल ना तिथं मी, शेवटी मी तर आहेच, कारण आपण आठवड्याला लाईव्ह घेणार आहोत, त्यात पण तुम्ही विचारूच शकणार आहात. पण छोट्या मोठ्या अडचणी आल्या तर हा कॅप्टन तुमच्या मदतीला असेल. सो तुम्ही 5-10 जणांना ज्यांना शेअर केलेले त्याचा लीडर तुम्ही असणार आहात आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्याला जर काही अडचण आली तर तुम्ही त्याला मदत करणार आहात, त्याला समजावून सांगण्यासाठी. ओके, त्यातही नाही आलं तर शेवटी तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकताय, मला कमेंटमध्ये विचारा, लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा आपण या शंका घेऊ शकतो. आता कॅप्टन मी म्हटल्याप्रमाणे कोणीही होऊ शकतं, पालक सुद्धा होऊ शकतात, टीचर्स असतील तर टीचर्सनी प्लीज रिक्वेस्ट आहे माझी सर्व टीचर्सला की त्यांनी खरंच ह्याच्यामध्ये या मोहिमेमध्ये भाग घ्यावा, या आंदोलनात भाग घ्यावा आणि हिला एक क्रांतिकारक चळवळ बनवावी. कारण तुमच्याही शाळेतला प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो इंग्रजी शिकू शकतो. आणि महिना ते 1.5 महिना मी मुद्दाम कालावधी फिक्स सांगत नाहीये, कारण ही मला एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर करायची आहे आणि तळागाळातल्या लोकांना प्रत्येकापर्यंत इंग्रजी पोहोचवायची आहे. त्याला आलंच पाहिजे, कमीत कमी साक्षर झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त त्याला फाटफाट इंग्रजी बोलून इंटरव्ह्यूला सामोरं गेला पाहिजे. इथपर्यंतच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आता कॅप्टन झाला, आता बालवीर काय आहे. सपोज काही लहान मुलं आहेत पण त्यांनाही वाटते की नाही मला पण लीडर व्हायचे, मी पण समजावून सांगतो दुसऱ्यांना, तर 4थी ते 7वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत तर ते बालवीर म्हणून येऊ शकतात आपल्याकडे. आणि कॅप्टनचे जे काही काम आहे ते सगळं बालवीरचं काम आहे. सो बालवीरने सुद्धा काय करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचे, किती शेअर केले ते या पद्धतीने कमेंट करून सांगायचं आहे. तुम्ही कोणत्या गावचे आहात हे कमेंटमध्ये लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही नेमके कोणते आहात, कोण आहात, तुम्ही किती व्हिडिओ शेअर करत आहात याची काउंटिंग मला आठवड्याला आणि महिन्याला करता येईल. सो त्याच्यामध्ये तुम्हाला बालवीर असतील तर फक्त कॅप्टनच्या ऐवजी बालवीर शब्द लिहा, तुम्ही किती व्हिडिओ शेअर केले ते शेवटी लिहा, बाकी सगळे कमेंट सेम असणार आहे. कमेंट एवढीच करायची आहे का बालवीरने आणि कॅप्टनने, अजिबात नाही. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला पाठवणं गरजेचं आहे, कारण सगळ्या कंडिशन्स फॉलो होतील तेव्हाच तुमची निवड होईल, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे माझा उद्देश हा केवळ तुमच्या कमेंट मिळवणं हा नाही, तर कमेंट केल्या म्हणजे तुम्ही त्या 5 प्रश्नांची 4 प्रश्नांची उत्तरं देता, नाही आली तर मॅडमनी सांगितले पूर्ण उत्तरं आली पाहिजेत, नाही तर मग आमची निवड होणार नाही, आम्हाला फ्री कोर्स मिळणार नाही, आम्हाला युट्यूबवर जाता येणार नाही. तर मग त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ काळजीपूर्वक पाहाल, तुम्ही ते नॉलेज घेण्याचा प्रयत्न कराल आणि तिथं एकदा तुमचं ज्ञान पूर्ण होईल आणि वहीत नोंदी केल्यावर पुन्हा तुमचं नॉलेज जे आहे ते रिपीट केलं जाईल, रिव्हिजन होईल. अशा पद्धतीनं जर तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या, ठीक आहे. आता काहींना वाटेल मला बालवीर व्हायचं नाही, मला कॅप्टन नाही व्हायचं, काही हरकत नाही. तुम्ही हे दोन्ही नाही झालं तरी नो प्रॉब्लेम ॲट ऑल. झालात तर डबल फायदा आहे बघा. झालात तर काय होतं, हे बेनिफिट्स तर मिळणारच आहेत, परंतु आपण एकदा समजावून सांगितलं ना दुसऱ्यांना तर ते 10 वेळेस वाचण्यासारखं असतं. समजावून सांगितलं की खूप दृढीकरण होतं, पक्क होतं. त्यामुळे तुम्ही कॅप्टन आणि बालवीर झालात तर फारच बेस्ट. ओके, सो तुम्ही काय होऊ शकताय, फक्त कंडिशन्स लक्षात घ्यायचे आहेत. 5 ते 10 जणांना व्हिडिओ शेअर करायचा आहे. किती जणांना शेअर केलाय ते या पद्धतीनं पूर्ण कमेंट टाकायची आहे, म्हणजे तुम्ही कुठले आहात मला समजेल. तुमचं जे काही गाव असेल, खेडगाव जरी असेल तरी त्याचा उल्लेख जरूर करा, मी इथे दाखवलेला आहे या पद्धतीनं. कमेंटमध्ये प्रत्येक व्हिडिओतली उत्तर सुद्धा आले पाहिजेत तुम्ही पाठवलेले, आणि वही सुद्धा. आता काहींना असं वाटेल आम्ही नुसतंच लिहू, व्हिडिओ शेअर केलं. डोंट चीट. ओके, चीटर्ससाठी आपला हा सेशन अजिबात नाहीये. तर तुम्हाला सुद्धा खारीचा सहभाग त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. सो प्रामाणिकपणे मी जसं काम करते तसं तुम्हीही करायचं आहे. तुम्ही पकडले जाऊ शकता जर तुम्ही मला उगाचच लिहिलं मी 10 व्हिडिओ शेअर केलेत, मी 10 जणांना शेअर केले, हे जर तुम्ही असं करत राहिलात तर ते मला समजू शकतं, कारण आमची टीम त्यावर काम करते. सो आमची टीम आम्हाला सांगेल की तुम्ही खरंच व्हिडिओ शेअर करत आहात का नाही. शिवाय त्यासाठी आम्ही तुम्हाला प्रूफ्स पण मागवू शकतो. ठीक आहे, तुम्ही कमेंट जर लिहिलं असेल मी 10 जणांना व्हिडिओ शेअर केलेत आणि दुसरं कोणीच 10 व्हिडिओ शेअर केले नाही, तर मग मला आता एका कोर्समध्ये घ्या तुम्ही.
तुम्ही असं म्हणताय, तर मी तुम्हाला विचारू शकते की तुम्ही 10 जणांना कुठे शेअर केलेत, मला दाखवा. सो अशा पद्धतीनं आम्ही त्या टर्म्स अँड कंडिशन्स ज्या आहेत त्या आम्ही फुलफिल होत आहेत का नाही यावर आमचं पूर्ण ऑब्झर्वेशन राहील. त्यामुळे डोंट चीट. ओके. आणि फक्त एकच लक्षात घ्या, हे मिशन आहे, हे मिशन आहे. महाराष्ट्राला इंग्रजीमध्ये आपल्याला पक्क करायचं आहे, परफेक्ट करायचं आहे. 0 पासून मी घेणार आहे, ABCD पासून मी शिकवणार आहे, वाचनापासून मी शिकवणार आहे. त्यामुळे डोंट वरी. पण तुम्हाला मात्र प्रत्येक व्हिडिओ पाहायचा आहे. प्रत्येक व्हिडिओची नोंद तुमच्या वहीमध्ये डे बाय डे असायला हवी. आता डे 1 मध्ये सुद्धा तुम्ही काय समजावून सांगितलं, आता बोर्डवरचं एवढं लिहिलेलं आहे. सो डे 1 मध्ये वहीमध्ये तुमच्या हे लिहिलेलं असणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीनं टीचर्स किंवा आई वडील पालक जे कोणी असतील ते सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात. ते स्वतः कॅप्टन होऊ शकतात आणि आपल्या कुटुंबाला ते इंग्रजी केवळ साक्षरच नाही तर ते इंग्रजी बोलण्या इतपत नेऊ शकतात. ही कॅपेबिलिटी प्रत्येकात आहे. फक्त वेळ द्या 10 ते 15 मिनिटांचा. तुम्हाला 10-15 मिनिटं द्यायची नाहीत, पण पाहणाऱ्याला मात्र स्वतःला व्हिडिओ पाहायचा ज्यांना आहे त्यांना मात्र 10 ते 15 मिनिटाचा वेळ हा देणं अपेक्षित आहे. सो बघा, अशा पद्धतीने आपला हा जो भाग असणार आहे याच्यातून तुम्हाला जे काही सर्व फायदे मिळवायचे आहेत ते तुम्हाला मी सर्व कमेंटमध्ये सांगितलेले आहेत. कमेंट बॉक्समध्ये काय काय टाकायचे तेही सांगितलेलं आहे. आणि व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त जणांना शेअर करा, कारण हे मिशन जे आहे ते केवळ माझ्या एकटीचं नाही तर तुमच्या आमचं मिळून आपण अशा पद्धतीने एकत्र येऊन जर आपण हे मिशन पूर्ण केलं तर निश्चितच तुमच्या प्रत्येकाच्या मदतीनं प्रत्येक घराघरातली व्यक्ती ही इंग्रजीमध्ये नक्कीच परिपूर्ण बनू शकते. सो इंग्रजीच्या ह्या मिशनमध्ये मला नक्कीच सहभाग तुमचा हवा आहे. तुमचा एक विश्वास मला द्या. कमेंटमध्ये तुम्ही जरूर मला कमेंट करू शकता की यस मॅम, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुम्हाला याच्यामध्ये मदत करू. कारण याच्यामधून केवळ मदत केल्यानं तुमचा एकट्याचा फायदा नाही तर एकमेकांचा फायदा सुद्धा होणार आहे.